नाही निर्मळ जीवन काय करील साबण, अशा पद्धतीचं जीवनाचं यथार्थ वर्णन करणाऱ्या जगद्गुरू तुकाराम महाराज यांची माहिती आपण या आजच्या व्हिडिओतून घेणार आहोत. नमस्कार मंडळी, ज्ञानम यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं मनापासून स्वागत आहे. तुकाराम बोलोबा आंबिले 17व्या शतकात सोमवार तारीख 21 जानेवारी 1608 माघ शुद्ध पंचमी शालिवाहन शके 1530 युगाब्द 4709 मध्ये देहू या ठिकाणी संत तुकाराम महाराजांचा जन्म झाला. जगद्गुरू तुकाराम महाराज यांना लोककवी असंही म्हणतात. जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले, तोची साधू ओळखावा देव तेथेची जाणावा, अशा पद्धतीचं वर्णन तुकाराम महाराज करतात. 17व्या शतकात सामाजिक प्रबोधन करणारे एक महान संत म्हणून तुकाराम महाराजांकडे पाहिले जातं. वास्तववादी, निर्भीड आणि दांभिकपणावर प्रहार करणारे तुकाराम महाराज भले तरी देऊ कासेची लंगोटी, नाठालाचे माती हनू काटी, अशा पद्धतीचं रोखठोक विधानसुद्धा करतात. अभंग प्रसिद्ध तुकयाचा, अशा पद्धतीचं वर्णन केलं जातं. तुकाराम महाराज हे जीवनाचं मंत्र देणारं एक व्यासपीठ होतं. जीवनाला दिशा देण्याचं काम, भागवत धर्माचा कळस होण्याचा मान हा संत तुकाराम महाराजांना आहे. तुका झालासे कळस भजन करा सावकाश, अशा पद्धतीचं वर्णन जे केलं जातं ते तुकाराम महाराजांच्या या सर्व कार्यकर्तृत्वामुळेच. काव्यातील अवीट गोडवा म्हणजे तुकाराम महाराजांचे अभंग आणि त्यांच्या गवळणी. तुकाराम महाराजांची गाथा ही अखंड ज्ञानाचा असा जो काही स्रोत आहे की या ज्ञानामध्ये सगळं काही सामावलेलं आहे. तुकाराम महाराजांच्या अभंगामध्ये ज्या काही काव्यपंक्ती आहेत, जे काही रचना आहेत तुकाराम महाराजांच्या, या तुकाराम महाराजांच्या रचना म्हणजेच जीवनाला दिशा देणारं असं एक व्यासपीठ आहे, एक मार्गदर्शक असं गाईड आहे. अनेक अभंगातून, अनेक गवळणीतून तुकाराम महाराजांनी समाजाच्या वास्तवतेचं भान, त्या ठिकाणी समाजाला वास्तवता जी काय आहे ही वास्तवता देण्याचं काम तुकाराम महाराजांनी केलेलं आहे. अज्ञान आणि अंधश्रद्धा यावर तुकाराम महाराजांनी प्रखर असा प्रहार केलेला आहे. कुठेही त्यांनी मागे पुढे पाहिलं नाही. त्या कालावधीमध्ये असलेली जी काही सामाजिक व्यवस्था होती, सामाजिक विषमता होती किंवा सामाजिक जो काही अन्याय होत होता, या अन्याय अत्याचाराविरुद्ध तुकाराम महाराज ठामपणे पेटून उठले आणि त्यांनी आपल्या कीर्तनातून, अभंगातून, गवळणीतून समाजाचं प्रबोधन केलं. एक नवा धर्म, नवी भाषा तुकाराम महाराजांनी समाजाला शिकविली. तुकाराम महाराज खऱ्या अर्थाने हे जगद्गुरू होण्यामध्ये त्यांचं जे काही काव्य आहे, त्यांचे जे काही अभंग आहे, या अभंगांचा, शिकवणीचा मोठा वाटा आहे. तुकाराम महाराजांचा मोठा भाऊ सावजी हा विरक्त होता आणि मग त्यानं तो विरक्त असल्यामुळे त्यांनी विरक्ती घेतली आणि मग त्यानंतर तुकाराम महाराजांच्या संपूर्ण परिवाराची जी काही जबाबदारी आहे ही त्यांच्या खांद्यावर आली. त्याच कालावधीत मोठा दुष्काळ पडला आणि या दुष्काळामध्ये तुकाराम महाराजांनी आपल्या घरचं असलेलं सगळं जे काही धनधान्य, संपत्ती, धान्य जे होतं ते सर्व गोरगरिबांना वाटून टाकलं आणि स्वतः मुक्त झाले. आपली पत्नी आणि आपली मुलं बाळं सांभाळत असताना अशा पद्धतीचा व्यवहार फक्त तुकाराम महाराज करू जाणे. घरामध्ये असलेली पै न पै जगाला देऊन टाकायची आणि आपण स्वतः कंगाळ व्हायचं, अशा पद्धतीचं फक्त आचरण संतच करू शकतात आणि त्यामध्ये जगद्गुरू तुकोबाराय हे श्रेष्ठ होते. तुकाराम महाराजांच्या जीवनामध्ये अनेक प्रसंग घडले. तुकाराम महाराज डोंगरावर जाऊन ज्या ठिकाणी अभंग रचना करायचे, निसर्गाच्या सानिध्यात ज्या ठिकाणी रमायचे, त्या ठिकाणी रमत असताना तुकाराम महाराज म्हणतात की वृक्षवल्ली आम्हा सोय रे वनचरे, पक्षीही सुस्वरे आळविती. निसर्गाचं असं परखड वर्णन तुकाराम महाराजांशिवाय कोण दुसरं करू शकतो. तुकाराम महाराज ज्या अभंगातून व्यक्त होतात त्या प्रत्येक अभंगाला एक वेगळ्या पद्धतीची शिकवण आहे, वेगळ्या पद्धतीचा सुगंध त्या ठिकाणी असलेला आपल्याला दिसून येतो. जीवनाचं वर्णन, जीवनाचं सार हे फक्त तुकाराम महाराजांच्या अभंगातून आपल्याला ऐकायला, पाहायला, वाचायला मिळतं.
आम्ही जातो आमच्या गावा, आमचा राम नाम घ्यावा. असं विरक्तीचं वर्णन तुकाराम महाराजच करू शकतात. वेदांचा तो अर्थ आमासीच ठावा, इतरांनी व्हावा भार माथा. अशा पद्धतीचं परखड मत सुद्धा तुकाराम महाराज करतात. आणि दुसऱ्या बाजूला तुकोबाराया म्हणतात की बालपण देगा देवा, मुंगी साखरेचा रवा. काय अचाट बुद्धिमत्ता असेल तुकाराम महाराजांची. नाही निर्मळ जीवन काय करील साबण. तुमचं जीवनच निर्मळ नाही तर साबण लावून उपयोग काय. तुकाराम महाराजांच्या गाथेमध्ये जे काही शब्द आहेत, जी काही शब्द संपत्ती आहे, वाक्प्रचार म्हणी ज्या आहेत, हे आजही मराठी भाषा समृद्ध अशी काही करून सोडतात की आपल्याला तुकोबारायांच्या या अभंगाचा ठेवा हा खरोखरच खूप महान असल्याचंही जाणीव निश्चितपणे होऊन जाते. आर्थेविन पाठांतर कासया करावे, उगाची मरावे गोकुनिया. पाठांतराचं महत्त्व आणि पाठांतर घोकणं म्हणजे काय. प्रयत्नांचं वर्णन यापेक्षा अजून वेगळं का असू शकतं. जी गोष्ट अप्राप्य आहे, असाध्य आहे, ती साध्य करण्याची असेल तर निश्चितपणे तुम्हाला अभ्यास करायला पाहिजे असंही तुकोबाराय सांगून जातात. तुकोबारायांच्या अभंगातून जीवन असं सुस्पष्ट होत जातं की आपणाला जीवनाची एक वेगळीच दिशा मिळते. जगद्गुरू तुकोबाराय हे लोककवी होते आणि म्हणून ते म्हणतात, जे करंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले, तोची साधू ओळखावा देवते तेची जाणावा. तुकोबारायांना फक्त 42 वर्षांचं आयुष्य लाभलं. या 42 वर्षामध्ये तुकोबारायांनी जो काही प्रपंचाचा गाडा ओढला, जो काही प्रपंच करणाऱ्या लोकांना जो काही त्या ठिकाणी संदेश दिला, जी काही शिकवण दिली, अज्ञान अंधश्रद्धा यावर त्यांनी जो काही प्रहार केला, नवा धर्म नवी भाषा लोकांना जी काही शिकवली, ही त्या कालावधीमध्ये श्रेष्ठ होती. तशीच ती आजही खूप श्रेष्ठ आहे. आणि म्हणून तुकोबाराय हे जगद्गुरू आहेत. तुकोबाराय ज्या दिवशी सदेह वैकुंठाला गेले तो दिवस म्हणजेच तुकाराम बीजेचा. तुकोबारायांना कळून चुकलं की आपला इहलोकीचा प्रवास आता संपलेला आहे, आपण आता विरक्त होणार आहोत. आणि ज्या वेळेस त्यांच्या मनामध्ये ही भावना आली की आपण आता विरक्ती घ्यावी, आणि तेव्हा तुकाराम महाराज देहू या ठिकाणी असलेल्या नांदुरकीचा जो वृक्ष आहे या वृक्षाखाली बसले आणि त्या ठिकाणी परमेश्वर चिंतनामध्ये ते मग्न झाले. विठ्ठलाचे निस्सीम भक्त होते तुकोबाराय. या नांदुरकीच्या वृक्षाखाली तुकोबाराय बसले आणि त्या ठिकाणी परमेश्वराच्या नामचिंतनामध्ये स्वतः मग्न झाले. आणि या मग्न असताना तुकोबारायांनी त्या ठिकाणी तो एक अभंग त्यांनी निर्वाणीचा म्हटला, तो म्हणजे आम्ही जातो आमच्या गावा, आमचा राम नाम घ्यावा. केवढा मोठा अभंग आणि केवढी मोठी शिकवण तुकोबारायांनी या अभंगातून आपल्याला दिलेली आहे की आम्ही आता जात आहोत, आम्ही जातो आमच्या गावा. ज्या ठिकाणावरून आम्ही आलेलो आहोत त्या ठिकाणी आम्ही चाललेलो आहोत. आपल्या प्रत्येकाचं जे ठिकाण आहे तेच ठिकाण, मात्र प्रत्येकाच्या जाण्याच्या ज्या काही पद्धती आहेत त्या वेगळ्या आहेत. तुकोबाराय स्वतः नामस्मरण करत निघालेले आहेत आणि ते म्हणतायत, आम्ही जातो आमच्या गावा, आमचा राम नाम घ्यावा. आज आपण कल्पना करू शकतो की तो नांदुरकीचा वृक्ष, त्या वृक्षाखाली संत तुकोबाराय बसलेले आहेत आणि त्यांच्या आजूबाजूला सगळा तो काही वारकरी संप्रदाय आहे, हा वारकरी संप्रदाय बसलेला आहे. काय ते वातावरण असेल. ज्या दिवशी तुकोबाराय त्या नांदुरकीच्या वृक्षाखाली बसले आणि तिथून ते सदेह वैकुंठाला गेले, तो दिवस होता 19 मार्च 1650, वय वर्ष 42, फाल्गुन वद्य द्वितीया, शालिवाहन शके 1572, युगाब्द 4751. दुपारी 12:02 तुकोबाराय सदेह वैकुंठाला गेले. आणि ती जी वेळ आहे, ज्या नांदुरकीच्या वृक्षाखालून तुकोबाराय सदेह वैकुंठाला गेले, तो नांदुरकीचा वृक्ष आजही तुकाराम बीजेच्या दिवशी हलतो डोलतो बरोबर 12:02. त्या नांदुरकीच्या वृक्षाचं जे काही हलणं डोलणं जे आहे ना, ते
खऱ्या अर्थाने ज्यांनी ज्यांनी पाहिलं आहे, अनुभवलं आहे, ते खरोखरच महद्भाग्य आहेत. संत तुकाराम माऊलींना शतशः नमन करतो. त्यांच्या अभंगाचा ठेवा, त्यांनी जी काही शिकवण दिलेली आहे, ही सर्व शिकवण आपण सर्वांनी शिकलो, आचरणात आणली तर निश्चितपणे वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे पक्षीही सुस्वरे आळविती हा जो संदेश आहे हा आपणाला खऱ्या अर्थाने जगता येईल. इथेच थांबतो. आपण जर या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर निश्चितपणे या यूट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.